तर वेगळी पहिला आणि संकी कोट्यातून पहिला गोलंदाज गोलन ट्रॅकवर आलाय. पिवनचं षटक घेऊन एक हाणामारीचं षटक पांडुरंग. पहिलाच बॉल काय कमाल याची गोलंदाजी केली जाते. स्ट्राईकला आपण पाहू शकाल मयूर त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या मागल्या सामन्यामध्ये सलग 4 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला होता. परंतु या सामन्यामध्ये वेळ आणि खेळाडू आपण पाहू शकाल वेगळे आहेत. गोलंदाज पांडुरंग पहिलाच बॉल निर्धाव फेकला जातोय. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू हलक्या बॅटने खेळलाय. फक्त एक सिंगल आली. सिंगलच्या बरोबर आपण पाहतोय मजबूर संघाचा श्री गणेश झालंय. स्ट्राईकला जातो दिनेश. मला या मॅच मध्ये आपण पाहिलंय आपल्या संघासाठी 2-3 धाबीचे योगदान दिलं होतं. परंतु जबाबदारी आणि पुन्हा एकदा त्याच्याच खांद्यावर जबाबदारी दिली संघाने संघनायकाने. या ठिकाणी शॉर्ट पे चेंडू उडवला या बॉलला हवाई सापर चेंडू सी मारे शापार 6 धाब्यांसाठी षटकार. षटकार आलाय. या षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 आकड्यावर. पहिला बॉल जरी पाहिला गेला निर्धाव फेकला गेला होता. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवर हा बसलेला तडाखा आपण पाहतोय दिनेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेमध्ये नोम्या क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. जोपर्यंत माइंडवरचा क्षेत्र चेंडू खाली उचलणार फेके करणार तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट पूर्ण केली जाते. या सिंगलच्या बरोबरीने वाजपूर संघ जाऊन पोहोचलाय. तो धाव फलकावर धावा लागते आता 8. आणि या ठिकाणी जलची संधी नावी संधी प्राप्त झाली होती परंतु या ठिकाणी क्षेत्र पंबळ पाहायला मिळालंय. चेंडू जमिनीला दान केला जातोय तोपर्यंत आपण हे पाहू शकाल एक सिंगल धाव कंप्लीट पूर्ण केली जाते. या सिंगलच्या बरोबरीने वाजपूर संघ जाऊन पोहोचलाय तो 9 आकड्यावर. शॉर्टफेट चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिला षटक संपलाय. पहिल्या षटक संपल्याचा निर्वळतोय. 7 चेंडूची फेकी संपले. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावू लागल्यात 9 पिन गाड्याच्या मोबदल्यामध्ये वाजपूर संघ. व्यक्ती पहिला आणि एक संकी कोट्यातून दुसरा गोलंदाज गोलन ट्रॅकवर संतोष आलाय. स्ट्राईकला मयूर आपण पाहतोय. आणि स्ट्राईकला दिनेशचा विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय. तर तटिया सरकारची पायबंदी आठवली गेली. या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज मयूर आणि दिनेशसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग डी स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ अशा प्रकारे क्षेत्र रचना आखली गेली या 2 फलंदाजांसाठी. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पातळी खोलवर टाकलेला चेंडू या चेंडूला फक्त सन्मान देतोय मयूर. एकच सिंगल धाव येते. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला जातोय दिनेश. च्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळालाय. तर गोलंदाजी तितकीच तिखट आपण पाहतोय संतोषच्या बॅट मधून. फुल टॉस बॉल चेंडू हवेमध्ये फटका फसलाय आणि काय कमालीची क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतोय आपण. पहिला गाडी बाद केला जातोय.
तर पहिला विकेट येतो तंबूच्या आसऱ्याला. दिनेश नावका फलंदाज जातोय. राजू गेलाय. पहिलाच या ठिकाणी आपण पाहतोय संतोषच्या षटकामध्ये पहिला चेंडूचाच या ठिकाणी समाचार घेतोय. एक सिंगल धाव आली. या सिंगलने पाहतोय आपण स्ट्राईक रोटेट होते. धावा धाव फलकावं लागतात. 11 धावा. या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद केला जातोय. बॅक टू डगआउट येतोय मयूर हा फलंदाज. चौथ्या क्रमांकावर जातोय फलंदाजी करण्यासाठी अरुण. काय कमालीची गोलंदाजी करतोय संतोष हा गोलंदाज. ऑप्टनच्या बाहेर जाणारा पंच वळलाच आमच्याकडे. वाईट चेंडूचा अतिरिक्त धाव येते धाव फलकावर. एका धावेने 12 धावा धाव फलकावं लागल्यात. फुल टॉस बॉल. तर 8 रन हो आणि 1 शॉट. फक्त या ठिकाणी 2 धावा. चौदा धावा धाव फलकावं लागल्यात. तर या ठिकाणी फ्री हिट असेल. अरुणसाठी फ्री हिट बॉल. एक सुवर्ण संधी. उघडा डोळे पहा नीट. हा बॉल आहे फ्री हिट. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फुल टॉस होता. शतरष्का त्या ठिकाणी तैनात आणि दुसऱ्या धाब्याचा कॉल केलाय. धोक्याची घंटा आणि पंचाचा आकाशाकडे बोट. फलंदाज बाद येतो या ठिकाणी माघारी राजू. एक सिंगल धाव आणि एक विकेट. तर धाव संख्या या ठिकाणी पाहू शकाल. धाव फलकावर 15 धाव धाव फलकावर लागल्यात. शेवटचा बॉल असेल. नावका फलंदाज जातोय मैदानात. सचिन हा फलंदाज. लेक्सच्या बाहेर पंचांचा इशारा आलाय. इज वाईट कॉल. अतिरिक्त धाव येते धाव फलकावर. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 9 धावा खर्च केल्या होत्या पांडुरंगने. या ठिकाणी शटअप डायचा फटका आणि या ठिकाणी सलामी देतो. या ठिकाणी सीमारेषा पलीकडे पहिल्या षटकामध्ये विचार केला तर पांडुरंगने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर संतोषने 3 धावा खर्च केल्या आणि 13 धावा खर्च केल्या आणि त्याच्या नावावर 3 विकेट. 2 षटकांचा वाजवी विकेट संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावं लागल्या. 22 शेवटचं षटक आलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रमेश. स्लोगन डिलिव्हरीचं अणमारीचं षटक. या षटकामध्ये गोलंदाज रमेश आला गोलंदाज ट्रॅकवर. तर स्ट्राईकला नाव का फलंदाज सचिन आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल अरुण हा फलंदाज. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल उडवला या बॉलला सीमारेषा पलीकडे. बिग 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 षटकार.
सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. सचिनच्या बॅट मधून आलेला हा षटकार, या षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 28 आकड्यावर वाजपूर संघाचं. शेवटचा षटक आहे आणि या षटकामध्ये हाणामारी करायची असते आणि ती सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर आलेला हा षटकार आपण पाहिला. एक दबाव या ठिकाणी निर्माण केला आहे गोलंदाज रमेश वरती. तर साई संघाचा संघनायक किंवा कुणी उपस्थित असेल तर या ठिकाणी आयोजकाकडे संपर्क साधायचा आहे. दोन धावा पूर्ण केल्या जातात. या दोनच्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 30 आकड्यावर वाजीपूर संघाचे. गोलंदाज रमेश, गोलंदाज ट्रॅकवर शेवटचं काय चेंडू सिलेक्ट असतील. स्ट्राईकला सचिन हा फलंदाज. फुल टॉस बॉल होता. तर नक्कीच पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट कॉल. एका अतिरिक्त धावे ते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 31 आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी लेंथ आणि लाईन भडकलाय गोलंदाज रमेश. बॅक टू बॅट पाहतोय आपण. दुसरा चेंडू हा वाईट फेकला जातोय. धाव संख्या 1 ने वाढली, जाऊन पोहोचते ती 32 आकड्यावर. अरे अडचणीत गोलंदाज सापडलाय कारण षटकार पहिल्या बॉलवर आलाय. शॉर्टपेट चेंडू थोडा कमबॅक पाहायला मिळालंय. या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. धाव संख्या स्थिर वाजीपूर संघाची आपण पाहतोय. धावफलकावर 32 धावा धावफलकावर लागल्यात. अजून एक या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉल. या षटकामध्ये पाहतोय आपण तिसरा व्हाईट बॉल आलाय. कमबॅक पाहतोय आपण. जरी पहिल्या बॉलवर षटकार आला होता असं वाटलं होतं मागणं षटक ठरेल, परंतु कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय आपण. बॅक टू बॅट पाहिला आपण. 3 व्हाईट बॉल टाकले परंतु या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज. काय सुरेख गोलंदाजी, वेगावर स्वार होतोय गोलंदाज रमेश. हा गोलंदाज बॅक टू बॅट आपण पाहतोय. 3 निर्धाव चेंडू फेकले गेलेत. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आला होता असं वाटलं होतं 15-16 या षटकामध्ये धावा येतील, परंतु कमबॅक करतोय गोलंदाज. धाव संख्या आपण पाहू शका स्थिर धाव फलकावं लागल्यात 33 आकड्यावर. पंचांचा इशारा आहे. इट इज निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावं लागल्यात 33 धावा आणि विजयासाठी येणारे 18 चेंडू असतील आणि 34 धावेची गरज. तर साई संघाचा संघनायक कुणी आला असेल तर राजाकडे संपर्क साधायचा आहे. तर साई संघाचा संघनायक कुणी आपला खेळाडू जर कुणी आला असेल तर उपस्थित दाखवायचे. साई संघाचा संघनायक यायचं आहे आणि गायचरण संघाचा संघनायक यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी.
नानोळी संघात संगणक आणि वाघाचवाडी संघात संगणक याच आहे. तर नानोळी संघात संगणक आणि वाघाचवाडी संघात संगणक उपस्थित दाखवायचे या ठिकाणी नाणेफेकी करण्यासाठी याच आहे. नांदिवली संघात संगणक घ्यायचा आहे. तर पंचांचा इशारा आलाय. तर पहिलाच बॉल या ठिकाणी नो बॉल आणि पंचांचा इशाराला प्रीट राज्यासाठी हा प्रीट असेल. सचिन आहे गोलंदाज आणि इट इज वाईट आलाय. तर वाघाचवाडी संघ संगणक याच आहे. या ठिकाणी तडाखा बसलाय. घुटना टेक आणि तमाशा देख. चेंडू हवायचा परसा धाब्यांसाठी षटकार. करण्यासाठी तर नक्कीच पहिलाच बॉल न टाकला होता त्याच्यानंतर वाईट आणि त्याच्यानंतर हा तडाखा आपण पाहतो राजेशच्या बॅट मधून. गोलंदाज अडचणीत सचिन. एकदा चेंडू फेकला जातोय. वाघाचवाडीचा संगणक याच आहे. तर नाणेफेक करून घ्यायची लगेच वसंत. गोलंदाज पाहतोय पण सचिन. स्ट्राईकला राजेश आणि या ठिकाणी पुन्हा मिस होते फलंदाज. बॅकपॅड आपण पाहतोय दूर निर्धाव चेंडू फेकले जातात. जरी पहिला बॉल नो नंतर वाईट आणि नंतर षटकार आलाय. तर धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर लागल्या ते 8 धावा धाव फलकावर लागलाय. कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय सचिनच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. एका अतिरिक्त धाव येते. एका धाब्याने पाहतोय आपण नंबराजवाडी संघ जाऊन पोहोचलाय 9 आकड्यावर. विजयासाठी आपण पाहतोय येणारे 18 चेंडू आणि 34 धाबाचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील अद्याप काय चेंडू शिल्लक असतील तर धावा धाव फलकावर लागल्यात 9. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर सचिन हा गोलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी घुटना टेक तमाशा देख होतोय. सलग आपण पाहतोय तिसरा निर्धाव चेंडू फेकला जातोय. तर अमोलवीर याच आहे आपण या ठिकाणी. काय
कमालीचे गोलंदाजी पाहतोय आपण सचिन झाले पहिला चेंडूवर नो बॉल टाकला होता त्याच्यानंतर आता कमबॅकिंग आपण गोलंदाजी पाहतोय षटकारच्या नंतर या ठिकाणी बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू फेकला जातोय सचिन हा गोलंदाज याच्या मार्फत तर नक्कीच वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय तर नक्कीच फेल डिलिव्हरी बॉल आहे चौथा निर्धाव चेंडू फेकला जातोय काय कमालीची गोलंदाजी असं वाटलं होतं की 12 षटक ठरेल परंतु कमबॅकिंग पाहतोय आपण गोलंदाज आणि या ठिकाणी एसटी उद्ध्वस्त केली जाते पहिला धक्का बसतो या ठिकाणी नंबर तर पहिला षटक संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलका लागल्यात 9 येणारे 12 चेंडू असतील आणि विजयासाठी 25 धाव्याची गरज नवका फलंदाज रमेश गेलाय मैदानात रमेश आणि पांडुरंगी जोड साखळीचा गोलंदाज गोलन ट्रॅकवर बाळा आहे गोलंदाज गोलन ट्रॅकवर 12 चेंडू आणि 25 धाव्याची गरज तर पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि फ्री हिट असेल दोन धाब्याने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली नंबराची जोडी टीमची 11 आकडेवर फ्री हिट असेल या ठिकाणी रमेशसाठी सुवर्ण संधी निर्धाव चेंडू फेकला जातोय मागल्या षटकामध्ये आपण सुद्धा पाहिलं सचिनचा पहिलाच बॉल नो पडला होता त्याच्यानंतर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली बॅक टू बॅक 5 निर्धाव चेंडू फेकले गेलेत आणि या षटकामध्ये सुद्धा तसंच घडतंय या ठिकाणी खोलवर टाकला चेंडू फक्त सन्मान दिलाय फक्त एक सिंगल आली या सिंगलच्या बरोबर स्ट्राइक रोटेट होते एक धाव फळकावं लागते 12 धाव फळकावं लागल्यात अन्नमारी करावी लागेल या ठिकाणी पांडुरंगला कारण या ठिकाणी 12 चेंडूमध्ये समीकरण होतं 25 धावा तर समीकरण या ठिकाणी बदलतंय आता येणारे बॉल असतील अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय धावसंख्या स्थिर धाव फलकावर 12 धावा लागल्यात अन्नमारी करावी लागेल नम्र जोडी संघाला या ठिकाणी उडवला या बॉलला फटका बसलाय क्षेत्राच्या चेंडू खाली आणि कुठली चुकी करणार नाही दुसरा गाडी बाद केला जातोय बॅक टू डग आउट येतोय
नौका फलंदाज जातो मैदानात गणेश. अनामारी करावी लागेल या ठिकाणी गणेशला. विचार केला तर संघ अडचणी सापडतोय. नम्राजवाडी संघ 18 चेंडू मध्ये पाहतोय आपण 34 धावेची गरज होती, परंतु या ठिकाणी समीकरण बदललंय. आणि या ठिकाणी कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण, परंतु लेग बायचा इशारा येतोय. यष्टीरक्षक चुकी करतोय आणि चेंडू होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. ते 4 धावेची संख्या जाऊन पोहोचलेली. सोळा धावा फलकावू लागल्यात. तर नक्कीच या ठिकाणी तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावू लागल्यात. 18 धावा. अजूनही 16 धावेची गरज. 7 चेंडू आणि 16 धावेची गरज. व्यक्ती पहिला आणि साकी कोट्यातून तिसरा गोलंदाज गोल ट्रॅकवर राजू आलाय. त्या स्ट्राईकला आपण पाहतोय रमेश आणि गणेशची जोडचे दाखले मैदानात. 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज. समीकरण बदलते. येणारे 5 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 16 धावेची गरज. तर नेक्स्ट मॅच लगेच तयार राहायचंय. या ठिकाणी फटका बसला. चेंडू हवेमध्ये. तिसरा गडी बाद केला जातोय. फलंदाज जातोय मैदानात वासुदेव. समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावेची गरज. फुलटॉस बॉल होता. क्षेत्रशया या ठिकाणी त्यांना उचलणार. पेकी करणार. दुसऱ्या धाव आणि पेकी थोडी खराब पाहायला मिळते. तोपर्यंत आपण पाहू शकाल 3 धावा पूर्ण केल्या जातात. या 3च्या बरोबरीने धाव संख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर. येणारे 3 बॉल असतील विजयासाठी. अजूनही 13 धावेची गरज. पुढे सरसावलाय. पळ्याने चेंडूचा संपर्क होत नाही. येणारे बॉल असतील 2 आणि विजयासाठी 13 धावेची गरज. तर नेक्स्ट मॅच लगेच तयार आहे. नानिवडी आणि वाघाचवाडी. आणि या ठिकाणी फुल टॉस बॉल होता गॅप सिलेक्शन मध्ये आणि चेंडू होतो या ठिकाणी सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. एक बॉल आणि 9 धावेची गरज.
या ठिकाणी नक्कीच वादपूर संघ विजय झाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचं हार्दिक कौतुक.